फार काही नाहीये, स्ट्रेसमुळे होते त्यांना असं. मला एक सांगा, यांनी काही खाल्लेलं नाहीये का? हो, उपाशी आहेत त्या, काही खाल्लं नाहीये त्यांनी. नाही, असं नाही चालणार. यांना काहीतरी खायला द्या लवकर. आणि आता थोडं जपायला हवं यांना. हो डॉक्टर, आम्ही घेऊ काळजी. सॉरी, पण तुम्ही काळजी घेतली असती तर ही वेळच आली नसती. ती पारू असायची ना घरात, ती कुठे आहे? आणि आदित्य कुठे आहे? तो बरोबर काळजी घेतो. तो इथे नाहीये. इथे नाहीये, मग कुठे आहे? कामानिमित्त बाहेर गेलाय जरा. आईपेक्षा मोठा आहे का बिझनेस? थांब, मीच फोन करतो त्याला आणि सांगतो इथली परिस्थिती. डॉक्टर, त्याची काही गरज नाही, मी घेईन स्वतःची काळजी. ठीक आहे, यांना काहीतरी ज्यूस वगैरे द्या अगोदर. सावित्री, स्ट्रेस कमी करायला हवा आता यांचा. स्ट्रेस संपलाय डॉक्टर, मी घेईन स्वतःची काळजी. ठीक आहे, काळजी घ्या, येतो. डॉक्टर, अहिल्या, ज्यूस दे. आई थोडंसं प्या ना. नको, इच्छा नाहीये माझी. आई प्लीज थोडं. आई तुम्हाला आबांची शपथ आहे. हे बघा, अहिल्यादेवी किर्लोस्करांना इथून पुढे आदित्यचं नाव कुठेच नकोय. पण आदित्य सर तर. एक मिनिट, मी सांगतेय ना, तेवढंच ऐकायचं आणि तेवढंच लक्षात ठेवायचं. बर. अहिल्यादेवी किर्लोस्करांनी, तुमच्या अहिल्या मॅडमनी या घरातल्या आदित्यच्या जेवढ्या वस्तू होत्या त्या सगळ्या एकत्र आणून जाळून टाकल्या. का? कारण त्यांना इथून पुढे त्यांच्या आयुष्यात आदित्यच्या नावाचा अंशही नकोय. त्यामुळे किर्लोस्कर कंपनीच्या रेकॉर्डमधल्या प्रोफाईलवरून आणि सगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून आदित्य किर्लोस्करचं नाव काढून टाका. इथून पुढे आदित्य आपल्या कंपनीचा फेस नसेल आणि त्याचा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजशी काहीच संबंध नसेल. कळलं? सॉरी मॅडम, पण मी हे करणार नाही जोपर्यंत अहिल्या मॅडम मला सांगत नाहीत. ए, मी कोण आहे माहितीये तुला? मी या घरची सून आहे आणि तुमच्या अहिल्यादेवी किर्लोस्कर, अहिल्या मॅडम, त्यांचं आता वय वाढत चाललंय आणि वाढत्या वयानुसार त्यांचा मेंदू वीक होत चाललाय. त्यामुळे त्यांना योग्य ते निर्णय नाही घेता येत. पण हा निर्णय त्यांचाच आहे. मी फक्त तुम्हाला कन्वे करते. त्यामुळे इथून पुढे मी सांगितल्याप्रमाणेच वागायचं. अहिल्यादेवी किर्लोस्करांनी मला फुल पॉवर ऑफ अथॉरिटी दिली आहे. इथून पुढे माझा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. कळलं? या आता. थांबा.
पारू, आत्तापर्यंत आपण इथे राहत होतो ते सगळं ठीक आहे, पण इथून पुढे कसं करायचं मला खरंच समजत नाहीये. सॉरी 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 सॉरी. समजताय. निघेल, काहीतरी मार्ग निघेल. आदित्य सर, हां. तुम्ही ऐका माझं. तुम्ही देवीआईंकडे परत जा. काय? वय देवीआईंपासून लांब झाल्यापासून तुमची हालत झाली ती बघवत नाहीये मला. तुम्ही एकदा जाऊन त्यांची माफी मागा. मला खात्री आहे त्या तुम्हाला नक्की माफ करतील आणि परत घरात घेतील. तुम्ही प्लीज जा त्यांच्याकडे. तू बरी आहेस ना? म्हणजे मगाशी मी तुला म्हटलं की मी आता इथून पुढे काही कंप्लेंट करणार नाही आणि आता तूच नकारार्थी बोलतेस. आदित्य सर, हे बघ पारू, मी तुला सांग, तुझं नाव आदित्य आहे का? हो माझं नाव आदित्य आहे. अरे काय पोरगा तू, तुला लाज नाही वाटत? तिकडे देवी अक्का मराठी टिकल्या आणि तू अजून मनात राग देऊन बसलायस. मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. दादाचं नाव ऑफिसच्या कुठल्याच रेकॉर्ड्स मधून काढायचं नाही. ओके सर. म्हणजे ऍटलिस्ट जोपर्यंत आई सांगत नाही तोपर्यंत. काय आहे ना, आमच्या घरात जरा उंदरं घुसली आहेत. आत शिरून घर पोखरण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही काळजी करू नका, मी तसं नाही होऊन देणार. त्यामुळे फॉर नाव दादाचं नाव कुठल्याच रेकॉर्ड्समधून काढायचं नाहीये. ओके, थँक्यू. या तुम्ही. येतो. काय गे, माझ्या घरातले निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? हा, थांबा प्रीतम. हे बघा, जोपर्यंत आदित्य दादा या घरात नाही आहेत ना, तोपर्यंत तुम्हालाच एक जबाबदार मुलगा म्हणून वागावं लागणार आहे. दिशासारख्या फालतू मुलीवर तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करू नका.